आहे बॉबीच्या एंगेजमेंटचा ब्लॉग। शेवटचा साखरपुडा करतोय काका बोलिए तेरे को अभी शॉर्मा अलग जगह है। पहली बार कर रहे क्या? हाँ भाई पहली बार कार्यक्रम संपायला आलाय, आता मेकअप करतो। फोटो काढायचे ना। नमस्कार मंडळी, तर कसे आहेत सर्व? तर परत स्वागत करतो एका नवीन व्लॉगमध्ये। आणि आजचा व्लॉग तुम्हाला माहितीच असेल, आहे बॉबीच्या एंगेजमेंटचा व्लॉग। मी झालोय रेडी एंगेजमेंटला जाण्यासाठी। तर आता अंकिता पण रेडी होते। आम्ही अंकिताच्या घरीच आहे, म्हणजे मी आणि अंकिता तिच्या घरीच आहे भायक्याला। तर आम्ही इकडनं सासरवाडीला आहे। तर आम्ही इकडनं आता जातोय संकेतला पिकअप करायला। संकेतला आम्ही पिकअप करून जाणार आहे गिरीशकडे। गिरीश तिकडे गाडी घेऊन थांबलाय सायन हॉस्पिटलच्या इथे। तर अशी सगळी उचापती आहे, उचापती झाली आहे। बॉबीमुळे अंकिताला एंगेजमेंट ठेवलं आहे डोंबिवलीला। अच्छा, पूजा आणि माई पहिलाच डोंबिवलीला आहेत, ते ताईकडे गेले जायला कालच, आणि ते आम्हाला तिकडेच भेटणार आहे डायरेक्ट हॉलवर। पटकन एक 5 मिनिटांमध्ये आम्ही सगळं आवरतोय आणि तुम्हाला डायरेक्ट भेटू टॅक्सीमध्ये। मी आलो आहे बाहेर आणि ओलाची वाट बघतोय, कारण की इकडनं संकेतकडे जायचं आणि परत तिकडे सायन हॉस्पिटलकडे जायचं, म्हणजे थोडी उचापती आहे। म्हणून आम्ही डायरेक्ट बोललो की ओलाच करूया, आणि एक ओला बुक केली आहे, ती आतवडवरून येते। ती वैतागली आहे, गट गेली एवढं लांब घेऊन जातो आम्ही। थोडा टाईम लागलेला उबर यायला, पण आली आहे उबर। आणि गिरीश पोचलाय तिकडे। गिरीश आता जस्ट फोन आला, गिरीश सायन हॉस्पिटलच्या इथे पोचलाय। आता मी आणि संकेत आणि अंकिता त्याला जाऊन भेटू आणि त्याच्या गाडीत आपण पुढे जाऊया। बघूया कशी होते एंगेजमेंट। एवढा लांब चाललोय तर वरतच असेल। तर संकेत आलाय। संकेत काय बोलायचंय तुला? आपण एवढा लांब चाललाय, मी ब्लॉग मध्ये आधी बोलून झालाय, तर तुझ्या बोली ऐकायचे। शेवटचा साखरपुडा करतोय साखरपुडा याचा झालाय आता साखरपुडा। आता हा बॉबीचा शेवटचा। तर आम्ही आता बसलोय गिरीशच्या गाडीमध्ये। गिरीशच्या गाडीमधनं आम्ही चाललोय आता डिरेक्टली डोंबिवलीला। ते बराच लांब आहे, पण जातोय भाई आपल्या भावासाठी। हा, लग्न भाई जर डोंबिवलीला असलं तर भाई इकडनं आहेर। हा, ऑनलाईन आहेर जाऊ पण नाही। बराच टाइम आहे, 1-1.5 तास आहे। 1-1.5 तासानंतर आम्ही पोहोचू। आणि अंकिता तर आताच वैतागले, कारण की त्यांनी आता 2 गाड्या चेंज केल्या आहेत। 2 गाड्या आता चेंज केल्या, अजून ते पोहोचायचं आहे। तर बघूया आता किती वेळात पोहोचतो। 7:30चा एस्टिमेट टाइम आहे, पण बघूया आम्ही अंगठी घालायच्या आधी पोहोचतोय की नाही। लेट्स सी। काय खाताय तुम्ही? रगडा पॅटीस। पण तुम्हाला तिकडे बॉबीने ठेवलाय ना जेवायला। नाही, मला वाटत नाही काय आता, म्हणून याच्यावरच मागवलं। हे दाखव, इथे न्यायला पाहिजे बॉबीने। इकडे घेऊन जाणार आहे आम्हाला बॉबी, कारण की पूर्ण पार्टी तिकडे त्याची फेवरेट जागा आहे। इथे आमचं गाणं चालू आहे, खाणार आणि मग जाणार। आम्ही ऑलमोस्ट आता डोंबिवली एंटर केलंच आहे, पण आउटस्कर्टमध्येच आहे। आणि थांबलो आहे एका ठिकाणी खायला, कारण की भूक खूप लागलेली आहे। आणि बोललो खाल्ल्याशिवाय तर तिकडे जाणार। हां, पाणी घे पाणी। तिकडे थोडंसं खाऊ आणि त्याच्यानंतर पुढे जाऊ, कारण की एक 15 मिनिटावर आहे इकडनं। तर आम्ही तिकडे लगेच पोहोचू तेव्हा। थोडा लांब आहे आणि थोडा हॅक्टिक झाला आहे, पण ठीक आहे। आता आम्ही ऑलमोस्ट पोहोचूच आणि त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट भेटू हॉलवर। सुख संगस सामगी समगान तपो सुखो। सुखद आहे बुद्धांचा जन्म, सुखद आहे सतमाचा उपदेश, सुखद आहे संतांची एकता, सुखद आहे सर्वांचा स्वार्थ। विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकावी तथागत भगवान गौतम बुद्ध, बहुजनांचे राजे छत्रपती छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, स्त्री शिक्षणाच्या उद्धारकर्ता माता सावित्रीबाई फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य उपासिका निशा आणि उपासक अक्षय या आकर्षण प्रतिमाला पुष्पमाला अर्पण। उपासिका निशा तथागत भगवान प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करेल, तसेच उपासक अक्षय आपण सर्वांनी साधू कर द्यायचं आहे। काय गाण्याचं आहे मोठीने आलं
वीरमणि सिंहापदं समायं सबरोग विनाशाय वैदिकाय सबरोग विनाशाय वैदिकाय शक्तिने अंत्यामुदं तत्वा भक्तमंडल समते चक्राने आपण सर्वजण त्याच्या टाळ्यावरून स्वागत करूया. या ठिकाणी उपस्थित विशेष सुद्धा या ठिकाणी अक्षय यादव बघा काय होतं. काय काढ ना फोटो. आम्ही कुठे का बोललो. काढ काढ. अरे काय. अरे पहिली बार कर रहे क्या. पहिली बार आहे. हा गंदा आहे ना म्हणून. स्टेपिन मध्ये पार्टी देणार ना तरच करा, नाही तर करू नको. स्टेपिन मध्ये पार्टी पाहिजे. हे भाई हा जेवणावर लिपटवतो आपल्याला. डार्क आहे ना. हे कसं असं वाटणार का झालं नाही. आपण विचारून घ्या. अरे तुला नाही हे ओलं केलं पाहिजे. ड्रेसिंग बघा ड्रेसिंग. निमंत्रण मधनं खर्च केलाय. निमंत्रण मधनं खर्च केलाय. निमंत्रणचा खर्च सांगतो आपल्याला. निमंत्रण स्टेपिनचा बोल स्टेपिन. हे स्टेपिनचा बोललो मी त्याला. साखरपुड्याचा प्रोग्राम चालू झालेला. आम्ही लेट पोहोचलो म्हणून जे काय ते तुम्हाला डायरेक्ट दाखवलं. आणि आता बॉबीला आम्ही भेटलो आहे. तर याच्या पुढे साडी चेंज करायला गेली निशा. साडी चेंज करून आल्यानंतर ती एंगेजमेंटची रिंग घालणार आहे. रिंग घालायची बाकी आहे ना. माहिती आहे पण तुला काय वाटतं भाई. बॉबी एंगेजमेंटला उभं तुला वाटलेलं काय कधी. आम्हाला कोणालाच नाही वाटलेलं पण बाई स्वप्नपूर्तीसारखं काहीतरी स्वप्नपूर्ती आहे. स्वप्नपूर्ती. आणि आम्हाला स्टेपिंगची त्यांनी डील पक्की केली आहे. हे संकेत स्टेपिंगची डील पक्की केली आहे ना. स्टेपिनचं सांगितलं तर टाळतोय मटणाच्या जेवणावर. आणि आम्हाला बोलतो उद्या मटणाचं जेवण खायला या. आम्ही मंडेला मटण खाऊ. बॉबी स्टेपिनची डील करतोय. आपल्याला बोलतो की मटणाचं जेवण खायला यायला. आम्ही नाही मटणाचं जेवण खाणार. आम्हाला स्टेपिनच पाहिजे. बाई मग आता आपल्याला काहीतरी करायला लागणार आहे. नाही नाही त्याला थांब. मी त्याला मजबूर करतो स्टेपिन मध्ये गप्प हे तर काय ऐकणार नाही आणि आम्ही पण काय ऐकणार नाही. आता बघा आणि तिकडे फोटो काढतो बघा. अभी काका बोल गया तेरे को. अभी शॉर्मा अलग जगह है. तू है ना रत्ना पैलेस बोला उसको. रत्ना पैलेस है. बाकी किधर नहीं. ये स्टेपिन लेके जाएगा. स्टेपिन लेके जाएगा बोल नहीं. रत्ना पैलेस ही जाएगी. माई आली आहे. पूजा आली आहे. पूजा कुठे गेली. इकडे आसपास या साईडला. आता पूजा पण आली आहे. मॅन ऑफ द आर. मॅन ऑफ द आर. गणपती डान्स ते तू करतो ना. तू केला होता. अरे कर ना तू. डान्स कर. तो क्या नाचो मैं.
ते कर ना गुलाबी साडीवर, गुलाबी साडीवर कर ना, गुलाबी साडीवर डान्स कर ना. अरे तिथं करेल तू कर. हे कोणीतरी पोस्ट करा रे याला. ए बॉब नाच रे, छोटासा डान्स कर. गुलाबी साडीवर कर. गुलाबी साडी अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. कार्यक्रम संपायला आलाय आणि आता मेकअप करतोय. हा कार्यक्रम संपायला आलाय, आता मेकअप करतोय. फोटो काढायचे ना. अरे काय फोटो काढायचे. रोको हे घे. क्या ये गेला गेला गेला. बॉबीचा साखरपुडा झालेला आहे. आम्ही साखरपुड्यानंतर जेवून घेतल्यानंतर आम्ही भेटलो बॉबीला आणि आता त्याला बाय बोललो आहे आम्ही लवकर जाणार आहे कारण की आपल्याला जायचं परत माहीमला. तर मस्त झाला साखरपुडा, सगळं छान झालं. आम्ही एवढाच व्लॉग ठेवणार आहे. आम्ही सगळे एकाच गाडीतनं आलो आहे. आता गिरीशच्याच गाडीतनं परत घरी जाऊ. जर हा साखरपुड्याचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.